धनगर आरक्षणात सक्रिय सहभागी असलेले ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके सध्या खूप चर्चेत आहेत. जरांगेंच्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसींच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी हाकेंनी केलेलं उपोषण राज्यभर चर्चेचा विषय ठरलं होतं. प्राध्यापक लक्ष्मण हाकेंनी आजवर ओबीसींचे अनेक प्रश्न वारंवार मांडले आहेत. मग हे प्रश्न मांडताना ते कधी पोतराजाच्या वेशात तर कधी लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी थेट महात्मा फुलेंच्या वेशात दिसून आले. हाकेंचं आंदोलन असो किंवा त्यांची ही आगळीवेगळी स्टाईल, ते नेहमीच चर्चेत राहतात. पण त्यांच्या याच आंदोलनाच्या राजकारणापायी त्यांचं लग्न मोडता राहिलं होतं. नक्की काय झालं होतं तेव्हा? हाकेंचं राजकारण आणि त्यांचं लग्न, हा किस्सा नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, मी वैष्णवी आणि तुम्ही पाहत आहात आझाद मराठी. प्राध्यापक लक्ष्मण हाके मेंढपाळ कुटुंबात जन्माला आलेले हाके सोलापूर जिल्ह्यातील जुजाळपूर गावचे. आपलं काही शिक्षण सांगलीत पूर्ण केल्यानंतर हाके पुण्यात आले. त्यांनी MA पूर्ण करून पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्यापनाचं काम सुरू केलं. दरम्यानच्या काळात ते सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय झाले. आपला पूर्ण वेळ राजकारणात द्यायचा हे त्यांनी ठरवलं होतं. पण त्यांच्या याच निर्णयामुळे त्यांचं लग्न अगदी मोडता राहिलं होतं. नक्की काय घडलं होतं, चला जाणून घेऊयात. प्राध्यापक लक्ष्मण हाकेंनी लग्नापूर्वी आपल्या होणाऱ्या बायकोला आपली राजकारणात सक्रिय व्हायची इच्छा बोलून दाखवली. त्यामुळे लग्नानंतर मी लेक्चरर म्हणून काम करू शकणार नाही, त्यामुळे तुला नोकरी करावी लागेल असंही त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार काही महिन्यांनी हाकेंनी आपल्या नोकरीला रामराम ठोकला आणि राजकारणाची वाट धरली. पण ही गोष्ट लक्षात येताच त्यांच्या सासऱ्यांनी थेट बैठकच भरवली. चक्क लग्नाच्या मध्यस्थाला बोलावून जावई काहीच काम करत नाही आणि हे आम्हाला मान्य नाही असंही बोलून दाखवलं. शेवटी हाकेंनी समजावणीच्या स्वरात आपली बाजू मांडली आणि हाकेंचं लग्न वाचलं आणि त्यांचं राजकारण देखील. हा किस्सा स्वतः प्राध्यापक हाकेंनी TV9 मराठीशी बोलताना सांगितला. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा आझाद मराठी. धन्यवाद.